लावून घ्या अमोल दरवाजा लाव. एक मिनिट सर्व सर थोडं सर मोबाईल मागे मोबाईल आवाज कोणाचा आहे याच्यावर वर वर आहे ना 4 मोबाईल गेला कसं पाटलाचं पेज आहे माझं ठीक आहे ना मला ते तर करणं काम नाही. छत्रपती संभाजीराजे आणि त्याचबरोबर बोला नाही कुठं हे का तुमचं नाही इकडून यायची तू काय त्याची चैन इकडून ये घराचा कॅमेरा हेच आहे ना चैन इकडे आहे ना त्याची भाऊ आणि आलं ना तू छान झालं सगळं मी मला फक्त सेफ ठेवायची अशी सोबत लागली तर आणि साऱ्या पक्षातले एक जण सोबत ठेवायची तौर साहेब कैलास भाऊ कोणालाही सांगू नका. भैया मोबाईल मध्ये हा कोणी येऊ देऊ नको अमोल.
मध्ये ठेवा लागेल ना मध्ये टेबल येऊन मध्ये ठेवा टेबल इथं कोणी लिहायला भाव सरकारने ऑडिओ असल्याने ठेवा ठेवली त्यांनी संजू भाऊ संजू भाऊ संजू भाऊ संजू भाऊ हे ठेवा कॅल्शियम ब्लड मधलं कमी असणं, युरिक ऍसिड वाढणं, फॉस्फरस कमी असणं, इन्फेक्शन होतं, युरिन इन्फेक्शन, सिस्टायटिस होतं, हे सगळ्या गोष्टी त्यानंतर जेव्हा आपण रिफिलिंग सुरू करतो म्हणजे 9 दिवस कम्प्लीट एनबीएम, त्यानंतर पाणी खाणं थोडंसं. काल आपण वॉटर फक्त सुरू केलं तर आज थोडंसं सकाळी ज्यूस वगैरे दिलं तर ते लगेच मग ॲब्डोमिनल पेन, नौशा, गिडीनेस हे सगळं रिफिलिंग सिम्पटमचे जे सिम्पटम असतात हे सुरू झालं. त्यामुळे मग खाली येऊन बाकीचे इन्व्हेस्टिगेशन जे आहेत सिटी स्कॅन, PVG ते परत एकदा रिपीट करू नये कारण की रिफिलिंगमध्ये मग ते जमत नाही. आणखी आता परत थोडंसं वॉटर सुरू करावं लागेल. एक दिवस पुढचे 24 घंटे ते वॉटर थोडंसं चांगलं झालं की मग ज्यूस वगैरे हळूहळू असं सुरू होईल. नाहीतर मग व्हॉमिटिंग होणं, पोटाला पिळा पडणं, हाताळ्याला डोकं दुखणं, चक्कर येणं हे सगळे सिम्पटम सुरू होतात. ते तसं सुरू झालं होतं नाही ना नाही ते आपण स्ट्रिक्टलीच फॉलो करतो. पण ह्यावेळेस काय एनबीएम खूप जास्त राहिले आणि परत हे पहिलं नाही ऑलमोस्ट 6वं कुपोषण या 12-13 महिन्यात. त्यामुळे यावेळेस थोडे शरीरावर थोडे जास्तीचे सिम्पटम्स आहेत. तरी स्लोली सुरू केलं आपण कालपासून, असं काहीच गडबड नाही. फक्त वॉटर सुरू केलं तर आज ज्यूस दिलं थोडंसं तर लगेच त्यांना त्रास आणि त्रास यावेळेस पहिल्या 5 उपोषणापेक्षा ह्यावेळेस थोडा जास्तीचा त्रास आहे. म्हणून कम्प्लिटली कालपासूनच आपण व्हिजिट कम्प्लिटली बंद आहे, बाकी सगळ्या गोष्टी बंद आहेत त्यांच्या तब्येतीमुळे. हे आता जस्ट ह्या 1-1.5 तासातच सकाळीच थोडंसं नव्हतं म्हणून आपण दिलं नव्हतं. थोडं 12-12:30 दिलं आपण थोडं ज्यूस. मग ते 1च्या नंतर सिम्पटम सुरू झाले. ते तरी थोडंसं इन्व्हेस्टिगेट एकदम नाही कम्प्लीट बंद आहे. पूर्ण स्किन वगैरे पूर्ण अशा ड्राय झाल्या पूर्ण एकदम हे सगळं जेवढे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणा, सगळे इलेक्ट्रोलाइट्स म्हणा, हे सगळे एकदम कमी असले कारण डिहायड्रेशन तेवढं सिव्हिअर आहे. त्यामुळे हे सगळे मग सिम्पटम्स ह्यावेळेचे थोडेसे जास्त आहेत. क्रॅम्प्स पण येतात. हो क्रॅम्प्स कंटिन्यू लेगला, बॅकला कंटिन्युअस. युरिक ऍसिड वाढलेलं आहे त्यामध्ये, डिहायड्रेशन कंटिन्युअस असल्यामुळे. आम्ही सुद्धा आता इथनं लवकर जातोय. डॉक्टर स्ट्रिक्ट आहोत. नाही स्ट्रिक्टली नाही यावेळेस कालपासूनच स्ट्रिक्टलीच केलंय सगळ्यांना, बिलकुलच कोणीच नाही. शब्द घेत होता जास्त लोकांना इन्फेक्शन सांगितलं जर काही तब्येत काय व्हायला लागली
आंदोलन सगळ्यात होऊ शकते पण तब्येत सगळ्यात महत्त्वाचं. कॉल घ्यायला पाहिजे आणि ते काय कॉल देत नाही स्वतः म्हटलं तरी ते नाहीच करतात. त्या दिवशी सगळ्या लोकांनी मिळून बळजबरी कॉल घेतला कालचा समजा जो आहे म्हणून तरी ठीक आहे, परवा जो आयव्ही लावला नाहीतर मग कंडिशन, कारण युरिन्स मध्ये कीटोन लार्ज येत होते ऑलरेडी 3 दिवसापासून. कीटोन येणं चांगली गोष्ट नाही, सिंगल कीटोन इज नॉट गुड. 4+ कीटोन होतं ते जास्त सिव्हिअर असतं. त्यानंतर ब्लडमध्ये मग ऍसिड तयार होणं, मग ऍसिडॉटिक ब्रिथिंग, मग ते थोडंसं सिव्हिअर होतं. मग तसे डॅमेज जे होतं शरीरावर ते मग परमनंट डॅमेज होतं. हे टेम्पररी डॅमेज मधून ते परमनंट डॅमेज कडे जातं. राजे तुम्ही त्यांना दम द्या थोडं. ते लोक आले की ऐकत नाही. मी तर ताकीद आज नाही अनेकदा दिली आहे. थोडं मी 22 आलो 23 बोललो मी, आणि काल मी एकच शब्द घेतला होता त्यांच्याकडे निघताना ते. आणि मी दादासाहेब श्रीराम आप्पासाहेब सरपंच या सगळ्यांना मी बोललो होतो की वेळ यांनी शब्द मी काय घेतला, जर परिस्थिती तुमच्या मागण्या मान्य होत नसतील पण तब्येत एकदमच खालवली तर त्याला काय ऐकायचं नाही, स्वतःच्या तब्येतीसाठी आंदोलन थांबवायचं. आणि तो शब्द घेऊनच मी त्यावेळी बाहेर पडलो. मी माझ्या भाषणाचं बोलून दाखवलं त्यावेळी तो शब्द दिला होता. तुम्ही बोला त्यांना दम द्या, कारण ते लोक आले की ऐकत नाही, डॉक्टरांना पण ऐकत नाही. आणि आम्हाला शब्द द्यायचा अजिबात आता कुठं इंटरव्ह्यू करायचं नाही कोणाला. तुम्ही स्वतःहून म्हणजे लोकांना भेटणे पुढचं पुढे डॉक्टर तुम्हीच काळजी घ्या. तुम्हीच तिथं म्हणजे तुम्ही खाली जर जास्त आहे तुम्ही त्यांना पण सांगा. सचिन हेअरकट होतं रे. काळजी घ्या. सध्या नाही भेटलं तरी चालतंय. एकदा भेटी जोगती झाली तर मग सुरेच्या भेटी घेतली नाही का. आता आम्ही सगळे निघतोय म्हणत तुम्ही शब्द द्यायचा, कोणालाही भेटायचं नाही. एकदम स्ट्रिक्ट राहा. बाकी काय पुढचं पुढं आहे नाही शकतो, तुम्हाला काय पुढं करायचं करा. पण आता एक जो पूर्ण लोकांना अजिबात इथं हलायचा नाही. स्ट्रिक्टलीच केलं. हो ना, स्ट्रिक्टलीच केलं. 4-5 जेवढे मोजकेच लोक आहेत. डॉक्टर तुम्ही मला शब्द नाही मी ऐकतच नाही. ह्यावेळेस तर एवढं डाऊन मी आज पण बघितलं नाही. यावेळेस आम्हीच म्हणजे थोडंसं यावेळेस आम्हीच जास्त केअरफुली आहे, कारण की रोजच्या हर वेळेस पेक्षा यावेळेस थोडीशी खूपच जास्त कंडिशन. त्यांना पण यावेळेस नाही. आज मीडियाचं पण असते, प्रेस तर नेहमी होतं, पण यावेळेस सगळंच कारण ते नाहीच तेवढं बोलण्याच्या याच्यातच नाही. राजू शेट्टी सर मला खाली तुरे मोबाईल सरदे सर बोल चालू करा. चालू करा आपला ओके डन. काय म्हणाल म्हणून दादाची तब्येत आता बऱ्यापैकी खालवली आहे. कॅमेरा लुक सर, राजू कॅमेरा लुक. शेट्टी साहेब
बाकी कोणी रामू रामू माझा मुंबई घे ना, मला आवाज येते ना. रामू माझा मुंबई घे. मुंबईवर पण घेऊ नको रे. ते आरवणचं पण घे ना, आरवणचा पण आवाज चांगला आहे. याला लावा ना तुम्ही. पुढचं मनोज जरांगे कॅमेराकडे बघ, पाटलांचं राजू कॅमेरा. त्रास संपल्यानंतर ते हॉस्पिटलला दाखल झाले होते. त्यांची तब्येत खालवली होती हे मला पूर्ण कल्पना होती. डॉक्टरांशी माझा संपर्क होताच आणि त्यांना भेटायला यायचं होतं हे निश्चित होतं. पण एकदमच मला आता रिपोर्ट आला की इतके खालवली तब्येत की त्यांना सिटी स्कॅनला शिफ्ट केलं होतं. त्याचे रिपोर्ट्स सगळे आजही माझ्या मित्राला आलेले आहेत. डॉक्टर तिथे आहेत समोर, त्यांची पूर्ण टीम तिथं सगळ्यांची आमची चर्चा झालेली. पण तब्येत एकदमच खालवलेली आहे. त्यांनी सक्तपणाने थोड्या गोष्टी पाळाव्या लागतील. मी स्वतः मनोज जरांगे पाटलांना सांगितलंय की 1-2-3 दिवस कुठल्याही कोणालाही भेटायचं नाही. सक्त ताकीद दिली आहे. म्हणजे मी सक्त ताकीद देण्याचा वेटो छत्रपती घरातले व्यक्ती म्हणून तो आहे वेटो माझ्याकडे. मग मी त्यांना सांगितलं की कुठलेही 2 दिवस प्रेस मीडिया असेल किंबहुना लोक असतील, सगळे लोक भरपूर प्रेम देतील नंतर, पण पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित करणे आणि मगच प्रेस असेल किंवा लोक असेल त्यांच्याशी भेटणे. आणि म्हणून मी निघताना सुद्धा आता मनोज जरांगे पाटलांची माझी चर्चा झाली. मी बोलतो चर्चा म्हणजे मी त्यांना डायरेक्ट सूचनाच दिल्या. पहिल्यांदा मी सांगा शब्द आहे माझा, सूचना दिलेले, ताकीद केली त्याला की अजिबात लोकांना भेटायचं नाही, अजिबात प्रेस मीडियाच्या समोर जायचं जो पण पूर्ण तब्येत व्यवस्थित होत नाही. आणि मी तसा शब्द मी डॉक्टरांच्याकडनं सुद्धा घेतलाय. आजपर्यंत एवढं मी केव्हा कडक बोललो नाही. मी डॉक्टरांकडनं स्वतः हा शब्द घेतलाय. मला विश्वास आहे की जेवढं मी त्यांना प्रेम करतो तेवढंच तितकंच प्रेम त्यांनी मला आजपर्यंत दिलेले, म्हणजे पूर्वीपासून 8-10 वर्षापासून. आणि म्हणून ते शब्द पाळतील असं मी समजतो. आणि त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी मी प्रार्थना करतो. ऍडमिट त्यापासून लोकांमध्ये थोडं काळजीचं वातावरण आहे. समाजावर काय समाजाला हेच माझं म्हणणं आहे की 2 दिवस कुणी संभाजीनगरला येऊ नये. तुम्ही जिथं जिथं आहे तिथं थांबा. ते 2-3 दिवसांनंतर तब्येत बरी झाली ते भेटतील. इथे येऊन गर्दी करणं हा त्यांना सुद्धा त्रास आहे, डॉक्टरला त्रास आहे, इथल्या सगळ्या सिस्टमला त्रास होतो. माझी सगळ्यांना विनंती, जे सगळे मनोज जरांगे पाटलांचे जे प्रेम करणारे सगळे लोक आपण आपलं जिथं आहे तिथं राहावं आणि तिथं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील. बच्चू काय म्हणून तुम्ही बघितलं त्यांना? मला असं वाटतं का त्यांनी पहिले स्वतःच काळजी घेणं गरजेचं आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो जान आहे तो जा आहे, म्हणजे ते असेल तरच मला अनुभव नसेल. लढाई जर जिंकायची आहे तर त्यांची तब्येत असणं चांगली असणं महत्त्वाचं आहे. आम्ही त्यांना विनंती करेल का आपण आता पहिले तब्येतीची काळजी घ्यावी आणि मग अधिक लढता येईल. त्यांना काही थांबत नाही माणसाचं आणि अधिक ताकदीनं लढाई लढता येईल. त्यांनी त्यांची काळजी घ्यावी. आणि डॉक्टरांनी सुद्धा, तुम्ही सुद्धा मला वाटतं खास करून प्रेस त्यांनी सुद्धा तुमचा एक फार महत्त्वाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. तुम्ही सुद्धा ते काळजी घेतली पाहिजे. तुम्ही आंदोलन केले, तुम्ही उपोषण केलेले, काय अवस्था जातं माणूस? मी एकच गाव 11 दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून ठरवलं उपोषण करायचं आणि दुसऱ्या दिवशी करायचं. कारण आपण तंदुरुस्त असल्याच आपण लढू शकतो. मी पाटलांना पण विनंती केली होती का उपोषण हा मार्ग तुम्ही आता नाही घेतला पाहिजे. त्याच्या लोकांत त्याला मार्गदर्शन द्यायला पाहिजे. शेतीचं काय म्हणतो? खरं तर एवढे दिवस उपोषण करायला सरकारची चूक आहे. त्याच्यावर संवाद साधून लवकरात एका वर्षामध्ये 6-7 वेळा उपोषण करायला लागणं ही मोठी गंभीर बाब आहे. आणि सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कसं सरकार बदलत जातं जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळे किंवा फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळे ते पुन्हा उपोषण करतात. हे चुकीचं आहे. सरकारनं खरं असं काय करायला पाहिजे. ओके.
हळू जा बाहेर नाही, बाहेर बघू. हळू जा